नमस्कार मंडळी, मी आहे भाविका. मी आहे महाराष्ट्रामधल्या खानदेशच्या भागाची. सध्या मी जर्मनीत राहते, म्हणून जर्मनीतील छान छान विषयांवरचे व्हिडिओ आणायचा मी प्रयत्न करत असते. तर आजचा व्हिडिओ देखील खास आहे. आज मी मॉर्निंग वॉकला चालली आहे. म्हणजे मी रोज जाते, पण आज मी शूट करते. तर माझी एक मैत्रीण आहे, तिच्यासोबत मी जाते. वेदर इथे खूप खराब होतं. आता थोडं थोडं चांगलं होत चाललंय. तर आता वाजले 6:45 आणि 12 डिग्री टेम्परेचर आहे. थोडंसं थंड आहे म्हणून मी जॅकेट घातलंय. तर 20 डिग्रीपर्यंत जाईल. आणि जर्मनीमध्ये ना आजूबाजूला आपण जेव्हा वॉक करतो तेव्हाच असे खूप छान छान प्लेसेस असतात. म्हणून म्हटलं आपण जेव्हा जेव्हा निघतो वेगवेगळी प्लेस एक्सप्लोअर केली की तुमच्यासोबत नक्की शेअर करावी. आणि माझा रिमोट कॉन्ट्रॅक्ट असतो, तर मी दिवसभर घरात असते. 100% रिमोट आहे, म्हणून घरूनच काम करते. तर बऱ्यापैकी माझं कोणाशी जास्त बोलणं होत नाही. आणि इतकी कामं असतात, घरातली कामं, इथे मेड नसते. तर मग घरातली कामं, ऑफिसची कामं, आपलं बाळ, तर याच्यात माझा खूप टाइम जातो आणि सोशल लाईफ खूप कमी झालंय. तर अशा वेळी मग सकाळी आल्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला भेटते, तिच्याशी थोडं बोलते. आम्ही थोडं मेडिटेशन सुद्धा करतो. तर खूप छान वाटतं. म्हणून मला मॉर्निंग वॉक्स खूप आवडतात आणि आज मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हो, जर्मनीमध्ये आजूबाजूलाच पार्क तुम्हाला खूप इझिली मिळतील वॉकिंग डिस्टन्सवर. किंवा फॉरेस्ट सुद्धा आमच्या घराच्या खूप जवळ आहे. म्हणजे 3-4 स्टॉपच्या पलीकडेच एक फॉरेस्ट आहे. तिथे सुद्धा मी गेले होते, पण मी काही शॉर्ट्स काढले होते. जर मला जमलं तर मी ते ऍड करेल. आणि अजून इथे खूप सारे जे पार्क, स्पीलप्लास असतात माझ्या कानासाठी, तर तो तिथे जातो, तिथे खेळतो. आणि मी आता एक अशा ठिकाणी घेऊन चालली आहे जिथे गेल्यानंतर मला थोडासा पुण्याचा भास होतो. कारण इथे मोस्टली 4-5 तालांचे बिल्डिंग असतात, पण तिथे अशा मोठमोठ्या बिल्डिंग्स आहे. खाली मुलांसाठी प्ले एरिया आहे, म्हणजे थोडं मॉडर्नाइज्ड आहे. तर तिथे मी तुम्हाला घेऊन जाते आणि माझं मॉर्निंग वॉक, मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. थोडं वॉर्मअप एक्सरसाइज झाल्यानंतर म्हटलं थोडा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करावा. तर हे मी सांगत होते की पुण्याच्या सोसायटीसारखं वाटतं. इथे आहे स्पीलप्लास लहान मुलांना खेळण्यासाठी. मस्त असा उजेड आला आहे. आणि ही अशी मध्ये जागा जिथे ग्रास आहे, आपण व्यायाम वगैरे, डॉग्स साठी ते लोक वॉकला येतात डॉग्सला घेऊन. आणि ह्या मोठ्या मोठ्या अशा बिल्डिंग्स, इथून येऊन असं एकदम मॉडर्न जर्मनी फील होतं. चलो मेडिटेशन करें. तर ही आहे माझी फ्रेंड वर्षा. तर जर्मनीत आल्यानंतर पहिल्या दिवसापासून ही माझी मैत्रीण आहे. तर इनेच मला जर्मनीत आल्यानंतर पहिल्यांदा बेसिक गोष्टी सांगितल्या होत्या, कारण ही मी येण्याच्या आधी 6 महिन्यांसाठी जर्मनीत येऊन गेली होती. तर अजूनही ती माझी मैत्रीण आहे. 7 वर्ष झाले आणि आम्ही दोघी आता मॉम्स झाले आहोत. जेव्हा भेटलो तेव्हा मी सिंगल होतो, तर तेव्हाही आम्ही खूप सारं एन्जॉय केलं. आता मॉम्स झाल्यानंतर आमच्या गप्पाही वेगळ्या, आमची थिंकिंग वेगळी. तर आम्ही सोबत असं भेटतो, वॉकला जातो, आमचे काही जे सेम फिजिकल इश्यूज असतील ते शेअर करतो, एकमेकींना मोटिवेट करतो. आणि जर्मनीत येऊन माझी इतकी छान इंडियन फ्रेंड झाली आहे. आणि अशा आमचा मॉर्निंग वॉक असतो. तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन अशा विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.